रामकृष्ण हरी मंडळी, आपण आलेलो आहोत अकलूज या ठिकाणी आणि याच ठिकाणी आपण पाहत आहोत की आज जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी असते आणि त्याचबरोबर आज सकाळी 10:30 वाजता या ठिकाणी रिंगण सोहळा ह्याचं पण आयोजन असतं आणि हा सोहळा रंगणार आहे। हा रिंगण सोहळा सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती आता पाहणार आहोत। पाठीमागं पाहत आहोत की माने विद्यालय आहे, याच ठिकाणी हा रिंगण सोहळा जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजाचा पार पडणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी पालखी आज मुक्कामी पण असते। हेच आहे माने विद्यालय, याच ठिकाणी आपल्याला आतमध्ये जायचं आहे। सर्व पालख्या वारकरी या ठिकाणी आपल्याला अकलूज देवस्थान आणि ह्या शहरामध्ये दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। या पालखीचा आनंद घेण्यासाठी त्याचबरोबर रिंगण सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी आपण या आतमध्ये जाऊया। ज्या ठिकाणी रिंगण सोहळा रंगणार आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो बा, अतिशय भव्य दिव्य या ठिकाणचं नियोजन आहे आणि सध्या जगद्गुरूची पालखी येणे बाकी आहे, आलेली नाही आहे। बहुतेक सकाळच्या विसाव्यासाठी थांबलेली असेल। आज जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी आदेश भाऊजी जे सर्व महाराष्ट्राचे लाडके यांची आपल्याला या ठिकाणी भेट झाली आणि त्यांच्यासोबत पण आपण सेल्फी घेतलेला आहे। आता पाहूया थोड्याच वेळात या ठिकाणी तुकाराम महाराजाची पालखीचं आगमन होणार आहे। सर्वजण या ठिकाणी तुकाराम महाराजाची पालखीच्या आगमनाचं वाट पाहत आहेत। या ठिकाणी आपण ओळखू शकतो कोण आहेत तर अश्व मानकरी अश्व मोहितेवरील अश्व या ठिकाणी रिंगणामध्ये येतील आणि त्यानंतर प्रत्येक दिंडी बाळदादांचे आगमन झालेले त्यांचंही संत तुकाराम महाराज संतांच्या वतीने हार्दिक स्वागत। आलेल्या सर्व वैष्णवांचा मेळा तीर्थक्षेत्र देहूमधून निघाल्यानंतर आजचं हे रिंगण आपल्या सोहळ्यांच्या डोळ्याच्या साक्षीने आपण पाहणार आहोत। प्रवेश करेल संत तुकाराम महाराज संस्थांच्या वतीने या ठिकाणी रिंगणामध्ये रिंगणाच्या प्रवेशद्वारावरती नगरखान्याचं आगमन होईल। त्यानंतर मानकरी अश्व बाभळगावचा अश्व रिंगणामध्ये प्रवेश करेल, त्यानंतर मोहिते पाटलांचा अश्व रिंगणामध्ये प्रवेश करेल आणि त्यानंतर सर्व दिंड्या रथापुढे 27 दिंड्या या पाऊल खेळत खेळत रिंगणामध्ये येतील। रिंगणाच्या नंतर जगतवंदन जगद्गुरू तुकाराम संस्थान संत तुकाराम महाराज संस्थानची यावर्षी नवीन चांदीचं रथ एक आकर्षण आहे सर्वांना की रथ कसा बनला आहे। प्रत्येक आमच्या वैष्णवाने आम्हाला या रथासाठी खूप सहकार्य केलेलं आहे। सर्व वैष्णवांचं या ठिकाणी मी आभार मानतो। तर मंडळी या ठिकाणी तुकाराम महाराजाची पालखी सध्याच्याला आलेली नाही, परंतु पालखीच्या समोर असलेल्या सर्व काही दिंड्या ज्या आहेत किंवा पालख्या आहेत, टाळकरी वारकरी हे आतमध्ये आलेले आहेत आणि आता रिंगण सोहळ्यासाठी विविध खेळ खेळण्यासाठी या ठिकाणी सर्व वारकरी आपल्याला सज्ज झालेले दिसत आहेत। पहा, झेंडे वगैरे जे आहेत, तुळस घेऊन आलेल्या महिला यांना सर्वांना आतमध्ये येत आहे। तुकोबांचा आज तीर्थक्षेत्र देहूमधून निघाला आणि अकलूज नगरीमध्ये आल्यानंतर रिंगण आले करणार आहोत। नगरखाना आतमध्ये घ्या, नगरखाना आत घ्या। तर माऊली या ठिकाणी आपण पाहत आहोत की तुकाराम महाराजांच्या पालखीच्या समोर असलेला नगरखाना आणि त्याचबरोबर जे काही अश्व आहे, अश्व या रिंगण
आगमन सोहळ्यामध्ये धावणार आहेत. तर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे हे आपण या ठिकाणी पाहत आहोत. आणि लागलीच आता काही मिनिटांमध्ये आपल्याला जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीचं देखील आगमन होताना पाहायला मिळेल. या ठिकाणी सर्वांना विनंती मागे सरकार जागा द्यावा. चौकार, पोलीस चौकार, लोकल चौकार, महाराज चौकार मागे घेऊन द्यावा. तर चैतन्य महाराज त्याचप्रमाणे महिला भगिनीकडे थांबा, तुम्ही नाही खेळायचं. सर्व टाळकरी या, सर्व टाळकरी, सर्व टाळकरी या. मागणी या सर्वांनी. पुढे घ्या, आठशे पुढे घ्या, 800 पुढे घ्या. मनोरा करा, मनोरा. नगरखाना उभं करा, नगरखाना. मसलेकर नगर तिथे पिरॅमिड करा, पिरॅमिड. दहीहंडी करा, दहीहंडी, पिरॅमिड करा. पलीकडनं दाबा होतो, पलीकडनं दाबा, पलीकडच्या बाजूने. पालखी तिकडनं येईल, पालखी तुम्हाला पूजा तिकडनं करता येईल. पलीकडनं घ्या, पोलीस स्टाफ सगळे त्यांच्या बाजू. नगर घ्या, पुढे घ्या, पाऊंडावरती, पाऊंडावर करायचं. सर्व दिंड्या प्रवेश करते. जरा पाऊल करा, जरा पाऊल करता, जरा सर्व दिंड्या प्रवेश. माऊली या ठिकाणी पाहत आहोत आपण जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीचं रथाचं आगमन झालेलं आहे. आणि हा भव्य दिव्य असा हा चांदीचा रथ आपण या ठिकाणी पुढे पाहत आहोत. सर्व पालखी दलाचे प्रमुख असतील, सर्व अध्यक्ष असतील यांचं या ठिकाणी अकलूज नगरीच्या वतीने हार्दिक स्वागत. सर्व दिंड्या प्रवेश करतील. चला सर्व झेंडेवर द्या.
आपल्याला माहीतच असेल की पाऊल वाटा या यूट्यूब आणि इंस्टाग्राम पेजवरती आपल्याला संत तुकाराम महाराजाच्या पालखीचं तसेच माऊलीच्या पालखीचं सुद्धा लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळतं. तर यांचे आपल्याला या ठिकाणी ओनर म्हणूया हे आपल्याला भेटलेले आहेत. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. आपणही GCB टुरिझम यूट्यूब चॅनलवरती अपडेट देत आहोत. तर काय सांगाल? आता प्रत्येकाने शक्य होईल तेवढं पंढरीची वारी कव्हर करायला पाहिजे, कारण पंढरीची वारी हा एक असा सोहळा आहे जो की जगामध्ये नाही आहे आणि त्याचा आपल्यालाच अभिमानाचा असायला हवा. आणि त्यातल्या त्यात जर तो मराठीतून येत असेल तर अजूनच चांगली. आणि हो, तुम्ही जे काम करताय ते खूप सुंदर पद्धतीने काम करताय. खूप खूप शुभेच्छा तुमच्या. तर आमच्या सबस्क्रायबर GCB टुरिझमचे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना काय सांगाल? GCB टुरिझमच्या सबस्क्रायबरला माझं एवढंच सांगणं आहे की जर तुम्ही पंढरीच्या वारीचे हे व्लॉग्स बघत असाल तर आपल्या भावाचं चॅनल आहे, तर त्यांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण ते खूप छान काम करतात. आणि हो मित्रांनो, सरांच्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला फॉलो नक्की करायला विसरू नका. रामकृष्ण हरी. अरे मग काय होतं वापस? तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला नक्कीच असेल. हा संपूर्ण पालखी रिंगण सोहळा आपण याची देही याची डोळा आपण पण पाहिलेला आहे. चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. ड्रोन उडवायला या ठिकाणी बंदी असल्यामुळे ड्रोन फुटेज काही आपल्याला दाखवू शकलो नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच माहितीपूर्ण आणि प्रेक्षणीय स्थळाला भेट दिलेल्या व्हिडिओमध्ये. बोला पुंडलिक वरदा हर विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. चला माऊली.